भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारापैकी सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. या घटनेमुळे प्रत्येक नागरिकास, मग तो गरीब असो अथवा श्रीमंत, राजा असो वा रंक, यांना मतदानाचा अधिकार दिला आहे आणि तोही एकाच मताचा. मग विचार करा, आपला हा अधिकार किती मौल्यवान आहे. मतदान म्हणजे पवित्र दान आणि आपल्या या एका मतामध्ये देशाचे भवितव्य बदलण्याची ताकद आहे, शक्ती आहे. याची जाणीव करून देण्यासाठी चैतन्य मित्र मंडळ सादर करीत आहे मतदार जनजागृती अभियान. मतदार राजा ऐक सांगतो, नाव नोंदवून घे, यादीमध्ये नाव नोंदवून घे, नाव नोंदवून घे, यादीमध्ये नाव नोंदवून घे, नाव नोंदवून घे, यादीमध्ये नाव नोंदवून घे. नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात? सगळं बरं चाललंय ना? नमस्कार. तुम्ही कोण आहात? आम्ही सामाजिक संघटनेचे कार्य करतो. सध्या निवडणूक आहे. आपल्या कुटुंबातील मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींची नोंदणी फॉर्म भरण्यासाठी आलो. आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव नाही. दरवर्षी नोंदवतो, पण मतदाना दिवशी स्लिपा मिळत नाही. काय नोंदवायचे आणि कशासाठी नोंदवायचे, आणि कोणी निवडून आलं तर आम्हाला काय देणार आहे का? आम्हाला मतदान करायचं नाही, तुम्ही जाऊ शकता. मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय फरक पडतो का हो? मतदाना दिवशी सुट्टी असते, या सुट्टीचा आनंद उपभोग व्हायचा म्हणतो. तेवढंच आपलं एक दिवस विश्रांती आणि तेवढंच एन्जॉय पण केल्यासारखं होत आहे. हे विचार म्हणजे मूर्खपणाचे. अहो, थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीप्रमाणे एका एका मतानच मतांचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. अहो, हा काय तुमचा अजब कारभार? नाव गाव बाबाचं आणि फोटो मात्र बाईचे. बाईच्या नावासमोर बाबाचा फोटो आणि दुसरी गंमत म्हणजे मुलाचं वय असतं 18, त्याला 81 वर्षे मतदार यादीमध्ये छापतात, म्हणजे बाबापेक्षा मुलगा मोठा. ही कसली तुमची सिस्टीम? हाय हाय, मतदार नोंदणी साहेब, मतदार नोंदणी साहेब, आमच्याकडे बघा की कशी दिसते. 18 वर्षाची हाय का नाही? माझे नाव मतदार यादीमध्ये टाका. माझा फोटो चांगलं हेमा मालिनी सारखं येऊ द्या. आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करू. बर, फॉर्म नोंदवतो. सर्व कागदपत्रे व व्यवस्थित असलेला फोटो आणून द्या. साहेब, आम्हाला काय माहित नाही. फोटो घ्या, काय पाहिजे ते सुद्धा घ्या, पण नाव आलं पाहिजे. हाय, ऐका साहेब, आमची 5 मतं आहेत, 5. नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी किती रक्कम देणार आहात आधी ते बोला. अहो, बायको लागली माझ्या माग, सोनं घ्या, सोनं घ्या, सोनं घ्या म्हणून. म्हणतो निवडणुकीचं गिफ्ट म्हणून देतो सोन्याचं मिनी गंटन. अहो दादा, निवडणूक हा काय धंदा आहे? आम्ही पुढारी किंवा पक्षाचा कार्यकर्ता नाही, आम्ही फक्त समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते. असाल हो, नाहीतर तुम्ही इतका जीव ओतून आमच्याकडे कशासाठी आलात सांगा ना? कशासाठी आलात? तिकडे काहीतरी मिळालं असेल, नाहीतर उगीच तुम्ही येताय काय? आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहोत साहेब. आम्ही निघतो, आम्हाला माफ करा. नाही नाही नाही, तुम्ही जाऊ नका. आमच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घ्या साहेब. साहेब, कुटुंबाची सर्व माहिती देतो. पुढील होणाऱ्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीमध्ये आमच्या घरातील सर्वांच्या स्लिपा आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमचा व्यवस्थित फॉर्म भरून फोटो लावून नोंदवून घेतो. येतो आम्ही, पुन्हा भेटू निवडणुकी दिवशी.
सख्या? अरे असं का काळवणलंयस? का कुरबुर झाली का घरात? हा बरं जाऊ दे. मतदान केलंस का? खड्ड्यात गेलं मतदान. फिरून फिरून वैतागलोय. या मतदान केंद्रावरून त्या मतदान केंद्रावर, त्या मतदान केंद्रावरून या मतदान केंद्रावर. पण मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी कोणीच दिसत नाही. या मतदान केंद्रावरून त्या मतदान केंद्रावर, त्या मतदान केंद्रावरून या मतदान केंद्रावर. च्या मायला, अरे किती वेळा मतदान केलास? मताला भरपूर पैसे मिळाले दिसते तुला. अरे कुठे मतदान केलंय? मतदार यादी शोधून शोधून माझे डोळे आणि मान दुखू लागले रे. जरा मान चोळकी झंडू बाम लावून. मतदार यादीमधून नावच गायब झालंय बघ. एक अधिकारी दुसऱ्या बूथवर जा म्हणून सांगतात आणि त्या बूथवर गेल्यानंतर ते बूथ अधिकारी मात्र हाकलून देतात. जाऊ दे सोड, कोणाला गरज आहे? तू केलास का मतदान? नाही रे, याला कुठली तर पार्टी येऊन पैसे देईल असं वाटलं होतं. पण सकाळ 6 पासून वाट बघितलो. च्या मायला एक सुद्धा पार्टी आली नाही. आणि आली तर मी माझ्या मागणीप्रमाणे दिली नाही, म्हणून मतदानच केलं नाही. जाऊ दे. अरे माझ्या तुक्या, माझ्या सख्या, किती निवांत बसलात रे. दोघांचं मतदान झालं वाटतं. अरे तू मतदानासाठी भरपूर पैसे घेतलेले दिसतंय. अरे नाही रे, एका पार्टीने दिले होते पैसे वाटण्यासाठी. पण काय सांगू तुक्या सख्या, प्रत्येक जण म्हणतात माझ्या घरात 10 मतदान आहे आणि तो म्हणतो पल्सर गाडी हवाय. दुसरा म्हणतो माझ्या घरात 5 मतदान आहे, मला नवीन टीव्ही किंवा फ्रीज हवाय. एवढंच काय, एका मतासाठी मोबाईल सुद्धा मागतात. डोकं फिरलं माझं, कोणाला काही दिलं नाही. सर्व गबाळ खिशातच ठेवलाय. नाही रे, महागाईप्रमाणे रेट वाढणारच ना. आणि त्या 5 वर्षातून मतदान एकदाच, आणि त्याप्रमाणे लोकांची अपेक्षा सुद्धा वाढणारच की, का नाही? त्यात काय बी शंका नाही बघ. अरे जाऊ दे रे, मतदान गेलं खड्ड्यात. चला मौज मजा करूया आणि एन्जॉय करूया. बाहेर मध्ये जाऊया. अरे बार बंद आहेत ना. आणि आज कुठे बार उघडे असतात? उभं काय पण ठोकतो का? अरे भावड्या, आपल्यासाठी कुठलाही बार 24 तास चालू असतं. चाल, मी माझ्या ओळखीच्या बार मध्ये घेऊन जातो तुला. आणि तिथं नाही तशी सर्व्हिस मिळाली तर नाव पक्या सांगणार नाही. हा, राम राम मंडळी, तुमचीच वाट बघतोय आणि तुमच्यासाठीच बार उघडले बर का. आणि मस्तपैकी आयटम गर्लची व्यवस्था केली आहे. अरे बोलो की आयटम सांगला, त्याशिवाय आम्हाला मजा येत नाही. ऑर्डर दे पहिले. अब दिल में तो घंटी बज गई, अब जरा बेबी डॉल शुरू कर.
आता माझी सटकली, मला राग येतोय. ए, पकडा रे सगळ्यांना. कोण आहे रे मालक? कसं काय चालू ठेवलायस बार? माहित नाही का तुला आज मतदार आहे ते? अरे पांडू हवालदार, सील ठोकरे बारला. मस्तीला आलेत सगळेजण. यांची मस्ती जिरवतो जेल मध्ये. इन्स्पेक्टर साहेब माफ करा, पुन्हा बंद दिवशी बार उघडणार नाही. काय बी करून आम्हाला सोडा. इन्स्पेक्टर साहेब, पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही आम्ही. पकडा रे सगळ्यांना. मतदानाच्या दिवशी तुम्हाला लाज वाटत नाही मौज मजा करायला? हा? मतदानासाठी ऊन पाऊस वारा याचा विचार न करता रांगेत तासन तास उभा राहून मतदान करत असतात. तुम्ही मात्र मौज मजा करतात. सगळ्यांची मस्तीच जिरवतो जेलमध्ये. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला माफ करा हो. आम्हाला सोडा. इन्स्पेक्टर साहेब, पुन्हा अशी चूक करणार नाही. अरे हा? एवढ्या लहान वयात दारू पिऊन मौज मजा करायला आला तिथं? हा? तुम्हाला माहित नाही का आज मतदान आहे ते? ऐ, मतदान केलं का? ओ इन्स्पेक्टर साहेब, खरंच आम्हाला माफ करा हो. पुन्हा आम्ही चूक अशी कधीच करणार नाही. आमचं मतदार यादीमध्ये नाव नसल्यानं फिरून फिरून वैतागलो इन्स्पेक्टर साहेब. खरंच सांगतो. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा अथवा पिकनिकचा दिवस नसून तो आपल्या देशाविषयीच्या कर्तव्यपूर्तीचा दिवस असतो. साहेब, तुम्ही यांना मतदार जनजागृती बद्दल महत्व सांगा. आधी मतदान मग जेवण खाण असा विचार करून मतदाना दिवशी अगोदर मतदानालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. या अधिकारामुळेच नागरिक आपल्याला हवी असलेली सत्ता स्थापन करू शकतात आणि नको असलेल्यांना घराचा रस्ता दाखवतात. आपलं मतदार यादीमध्ये नाव नसेल तर भारत निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणीसाठी 6A व दुरुस्तीसाठी फॉर्म नंबर 8चा फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म भरून आवश्यक त्या कागदपत्रासह स्वतः निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे. आपल्या हक्काविषयी जागरूक व कर्तव्याविषयी तत्पर तोच खरा सुजाण नागरिक. तिथेच खरी लोकशाही नांदते. चला तर मग मतदान करूया, लोकशाही मजबूत करूया. सारे काम छोडे, वोट से नाता जोडे. मत आहे आमचा अधिकार, नका करू त्याला बेकार. 18 वर्षाचे वय केले पार, मिळवा आता मतदानाचा अधिकार. 100% मतदानाचा देऊ संदेश, घडवूया उद्याचा समर्थ भारत देश. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है. धन्य धन्य भारत भूमी.